शपथपूर्वक सांगतो की आपल्यासोबत कुमार सप्तर्षी, राम नाईक, अभय देशपांडे आणि उमेश पाटील आहे। उमेश पाटील यांनाच माझा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही म्हणलात की हा व्यवसाय नाही, ही सेवा आहे, परंतु ज्यांनी सेवेचं व्रत घेतलेलं होतं आणि ते आयुष्यभर पाळलं अशा कुमार सप्तर्षी यांनी मात्र हा आता व्यवसाय असं स्पष्टपणे सांगितले, ते स्वीकारलेलं आहे। एवढं फक्त आपल्या माहितीसाठी आणि आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो। परंतु सवाल असा आहे उमेशजी, तुमच्या पिढीतले राजकारणी जेव्हा व्यवसाय करतात त्याला आमचा काही आक्षेप नाही, परंतु त्या व्यवसायाला राजकारणात असण्याचा फायदा होतो की नाही हे एकदा स्वच्छपणे कबूल करा। निश्चितपणे व्यवसाय जर आपला राजकारणी माणूस जर व्यवसायामध्ये असेल, डॉक्टर सप्तर्षी साहेब असतील किंवा राम नाईक साहेब असतील, ह्या लोकांच्या काळातला त्यांनी व्यवसाय केला नाही म्हणून तर मागे पडले ना। त्यांनी आजच्या सारखा व्यवसाय नाही केला म्हणून तर मागे पडले। आपण त्यांची आज आपण त्यांना स्टुडिओमध्ये बोलवलंय आणि त्यांना आज प्रतिकात्मकरित्या आजच्या पिढीसमोर मांडताय, बरोबर आहे, हे त्याच्यामुळेच आहे ना। शेवटी त्या व्यक्तींचे आदर्श आहेत, ते मूल्य आहेत, तेवढी मूल्य आज आता विरळ होत चाललेली आहेत। परंतु एक सांगायचं की राजकारणामध्ये असलेल्या व्यक्तीचा जर व्यवसाय असेल तर राजकारणात असल्याचा फायदा त्याला होतच असतो, हे आपण स्वीकारलं पाहिजे। परंतु हा व्यवसाय नाही ना, लोकांची फसवणूक तर करत नाही ना, ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत। चुकीच्या मार्गाने जर मिळवलेली संपत्ती असेल तर ती निश्चितपणे अनैतिक आहे, ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन करता येणार नाही। परंतु योग्य पद्धतीनं जर व्यवसाय करत असेल, सचोटीने जर व्यवसाय करत असेल तर तो योग्य आहे। मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा राम नाईक आहे ना। राम नाईक, उमेदवारी जाहीर करताना त्या शपथपूर्वक पत्रामध्ये पूर्वीच्या काळी संपत्ती द्यायची पद्धत नव्हती, ती अलीकडच्या काळात आली। तुम्ही अनेकदा अशी उमेदवारी केलेली असेल की ज्या वेळेला तसं शपथपूर्वक आपण पैसे इतके आहेत असं लिहून दिलेलं नव्हतं, तरी सुद्धा लोकांचा तुमच्यावर विश्वास असायचा। आता अनेकदा संपत्ती लपवूनही आजच्या उमेदवारांवर आणि खासदारांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, काय सांगाल? असं आहे की पूर्वीची पिढी आणि आत्ताची पिढी, समजा असं फार बोलू नये पण असा विचार केला तर निश्चितपणानं राजकारण्यांची विश्वसनीयता ही कमी झालेली आहे। आणि चोरी काय, पूर्वीही काळा बाजार करणारे चोरी करत होते आणि आत्ता काळा बाजार करणारे तेही चोरी करतात, पण राजकारणात एक ध्येयाने वेड होऊन काम करणारे लोक आणि ती पिढी आता राहिलेली नाहीये, बदलते आहे। आणि ह्या बदलामध्ये निश्चितपणाने मला असं वाटतं की जर तो माणूस व्यावसायिक असेल तर त्याचा, त्यांनी म्हटलं नाही तरी सुद्धा त्याला आपोआपच फायदा होत असतो आणि त्यामुळे त्याची संपत्ती वाढत असते। त्यामुळे हे नाकारण्यात काहीही अर्थ नाही आहे की जे राजकारणात आहेत आणि शिवाय व्यवसायात आहेत त्यांना त्याचा फायदा होत असतो। मला कुमार सप्तर्षी यांना प्रश्न असा विचारायचा आहे की उमेदवारांची ही सगळी संपत्ती बघता यापुढचं राजकारण किंवा आत्ताचं राजकारण हे केवळ आणि केवळ श्रीमंतांचीच किंवा श्रीमंतीशी ऍक्सेस असणाऱ्यांचीच मक्तेदारी राहिलेली आहे का? ह्या क्षणाला तसं वाटतं आपल्याला, पण समाज तसं चालत नाही। कारण समाज आपल्या गरजेनुसार माणसं निवडत असतो। कारण किती बाकीच्या सगळ्या व्यवसायाला लोकप्रियतेची आवश्यकता नसते। हा जो राजकारणातला भाग आहे, तुम्ही जर लोकप्रिय नसाल आणि तुमच्या मागे लोकसंग्रह नसेल तर तुम्ही टिकू शकत नाही। मग लोकसंग्रह होताना जी मूल्य लागतात तीच ध्येयाच्या दृष्टीनं ती अधिक असतात, म्हणून ते पूर्वी नेते होते। ध्येय म्हणजे काहीतरी वेगळं असतं समाजापेक्षा, असं नाही। आणि दुसरा मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये तुम्ही व्यवसाय जरी केला तर समव्यवसायी आणि तितक्याच पातळीवरचे लोक तुमच्या मागे जर पडले तर तुम्ही राजकारणात लोक एक विशेष अधिकार लाभलेला एक न्यू क्लास, एक नवीन जात, एक नवीन वर्ग बनतो आणि तो समाजाचं शोषण करतो। मग त्याच्या विरुद्ध विद्रोह होतोच ना, विद्रोह होणारच ना। म्हणजे एक अशी वेळ येईल की तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही लोकप्रियतेच्या आधारे निवडून येऊ शकाल।
तुम्ही लोकप्रियतेच्या आधारे कुमार सप्तर्षी तुम्ही फार आशादायी आणि असं महत्वाचं विधान केलेलं आहे की एक वेळ पैसे नसतील तरी सुद्धा तुम्ही निवडून येऊ शकाल. खरोखरच अशी परिस्थिती आहे का? आजच्या राजकारणाने आणि पत्रकारांना काय वाटतंय हे विचारणार नाही मी. काय ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. शपथपूर्वक सांगतो की उमेश पाटील, तुम्हाला प्रश्न असा आहे की गरीब माणसांना निवडणुकीत उभं राहून निवडून यायच्यासारखी परिस्थिती आजच्या राजकारणात राहिलेली आहे का? गरीब माणसाला निवडणुका लढवता येतात, गरीब माणसं निवडणुकीमध्ये निवडूनही येतात. अनेक नगरपालिकांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गरीब माणसं निवडून आलेली तुम्हाला हजारोनी सापडतील. परंतु आपण आपला दृष्टिकोन जो आहे तो आहे असा ठेवलेला आहे की राजकारणी माणसाकडे पैसे जास्त असता कामा नये, असले तर ते आक्षेपार्ह आहे. अशा पद्धतीचा दृष्टिकोनातून आपण आपला प्रश्न बरोबर आहे की नैसर्गिक वाढ आणि अनैसर्गिक वाढ या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. याच्यामध्ये आम्ही सहमत असायला काही हरकत नाही. कितीतरी नगरसेवक असे आहेत की लोक वर्गणी काढून निवडून येतात. बरोबर. आमच्या आता शिरूरचे खासदार जे आहेत ते आत्ताचे आमचे जे उमेदवार आहेत निकम साहेब, ते त्या ठिकाणी लोकांच्याकडून वर्गणी घेऊन आता निवडणूक लढवत आहेत. मग याची देखील चर्चा झाली पाहिजे. सगळीच उदाहरणं जी आहेत ती एका टोकाची असत नाहीत, वेगवेगळ्या पातळ्यावर त्या ठिकाणी. हाच तर खरा प्रश्न आहे उमेश पाटील. तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि हाच घेऊन येतो कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, वेळ थोडा आहे, थोडक्यात उत्तर द्या की किती संपत्तीची इन्क्रीज, किती संपत्तीची वाढ ही नैसर्गिक मानायची आणि किती संपत्तीची वाढ ही अनैसर्गिक मानायची? अगदी सोपं आहे. तो ज्या व्यवसाय ज्या दर्जावर असेल तेव्हा निवडणुकीला राहण्याच्या पूर्वी तसे 2-4 व्यवसाय घ्यायचे आणि त्यांची वाढ या वातावरणात जेवढी झाली तेवढी. समजा रिक्षावाला असेल आणि तो उभा राहिला खासदारकीला, हरकत काही नाही, लोकवर्गणी येऊ शकतो. पण व्यवसायातून वाढला म्हणल्यावर रिक्षावाला एकदम 100 कोटी नाही ना करू शकत. आता ते घडू शकतं. रिक्षावाले 100 कोटीवाले झालेत. बरोबर. रिक्षावाले एक विपरीत काळ आहे. रिक्षावाले 100 कोटी झाले ते म्हटल्यानंतर मला 2-3 अशा रिक्षावाल्यांची नावं नक्कीच आठवली. उमेश पाटीलही असतात, त्यांनाही कळलेलं आहे तुम्ही कोणाकडे इंडिकेट करता ते. कार्यक्रमाची वेळ संपत आहे. मी अभय देशपांडे यांच्याकडे जाऊ. अभय देशपांडे, गरिबांनी राजकारणात राहायचे दिवस आता एक प्रकारे संपलेत आणि किती वाढ ही आपल्याला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आपण योग्य केवळ पैशाच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत हे वास्तव आहे. तरी सुद्धा राजकारणातला आता मला वाटतं की पैशाचा वापर वाढलेला आहे. म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं एक दृष्टचक्र झालंय. सगळेच त्यात सहभागी आहेत असं मी बिलकुल म्हणणार नाही. बरोबर. या म्हणजे आता त्या नाही राम नाईक असतील किंवा आजचे गणपतराव देशमुख असतील, हे येतातच नाही. यांच्या निवडणुकीचे खर्च काय आहेत. परंतु तरी पण त्या निवडणुकीमध्ये पैशाची उधळपट्टी करणारे आणि मग त्या उमेदवाराला तोंड द्यायचंय म्हणून तशाच कोणीतरी मालदार आपलाही उमेदवार पाहिजे अशा ह्याच्यात राजकीय पक्षही अडकत चाललेले. त्यामुळे निवडणुकीचा स्वाभाविकच खर्च वाढतोय. बरं, ह्या खर्चाला जबाबदार काही प्रमाणात लोक आहेत. महापालिका निवडणुकीच्या वेळेस बघितलं आपण की पूर्वी म्हणायचे की गरीब वस्त्यामध्ये पैसे वाटायला लागायचे. आता मोठमोठ्या इमारतीमध्ये गेल्यानंतर वेगळ्या पद्धतीने पैसे मागतात. बिल्डिंगला रंग करून द्या, बरोबर, खालची टाकी बसवून द्या, अशा पद्धतीने मागतात. त्यामुळे खर्चिक झाल्यात निवडणुका, यात वादच नाही. प्रश्न असा आहे की संपत्ती नैसर्गिक किती वाढावी. तर मगाशी म्हणाला मी की नॅचरल ग्रोथ. आपण काही म्हणजे 1952ची संपत्ती आणि आत्ताची संपत्ती हे नाही मोजत आहे. आपण म्हणतो की 2009 साली 5 वर्षात किती वाढावी आणि 5 वर्षात किती वाढावी असं जर विचारलं, मी म्हणतो नेहमी तुम्ही प्रश्न विचारता, आज अर्थ क्षेत्रातले तुम्ही तज्ज्ञ आहात, तर मला एक सांगा, तुम्ही किती नॅचरल जी ग्रोथ असते साधारणतः किती असते? तुम्हीच जास्ती चांगलं सांगू शकाल मला वाटतं. मला असं वाटतं हवंय की 2 प्रकारे संपत्ती वाढते किंवा 2 प्रकारची संपत्ती असते उमेदवारांकडे. एक असते त्यांचं स्वतःचं उत्पन्न, कुठल्याही प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, एखाद्या मालाची विक्री करून, विक्रीचा व्यवसाय करून किंवा स्वतःचं अंगभूत कौशल्य विकून ते पैसे मिळवू शकतात. आणि दुसरी असते त्यांच्या ॲसेटचं व्हॅल्युएशन, त्यांची जी अचल अशा स्वरूपाची संपत्ती आहे त्याचं ॲसेटचं व्हॅल्युएशन. आता या ॲसेट्समध्ये काय काय गोष्टी असतात, तर या ॲसेटमध्ये स्टॉक्स असतात, म्हणजे विविध कंपन्यात गुंतवलेले पैसे असतात स्टॉक्समध्ये, किंवा त्याच्यामध्ये गोल्ड असतं, सोनं असतं, रिअल इस्टेट असते, जमीन जुमल्यात पैसे गुंतवलेले असतात, फ्लॅटमध्ये पैसे गुंतवलेले असतात, किंवा ॲग्रिकल्चर लँडमध्ये पैसे. हे सगळे मी वैध मार्गानं, बेनामी म्हणत नाहीये मी, ज्याची नामी आहेत अशा गोष्टींबद्दलच आपण बोलतोय. आपण बेनामी पैशांबद्दल बोलत नाही आहोत. या 4 गोष्टींची आहेत. या कार्यक्रमाला येताना मी एक छोटासा अभ्यास असा केला होता की 20 मार्च 2009ला, पुन्हा एकदा सांगतो, 20 मार्च 2009ला
निफ्टीचा निर्देशांक किती होता तर 2807 होता. या 20 मार्चला तोच निफ्टीचा निर्देशांक 6843 होता. म्हणजे जवळपास 129 किंवा 130% वाढ झालेली असेल. आता विविध कंपन्यांनी त्याच्यावर दिलेले डिव्हिडंड जर तुम्ही ऍड केलेत तर त्याच्यात एक 10% ढोबळमानाने जर ऍड केलेत, सगळ्यांना मान्य होईल तर साधारणतः 140% स्टॉक्समध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. तसंच सोन्याचं आहे. 2009 साली साधारणतः या काळामध्ये ॲव्हरेज सोन्याची 1 ग्रॅमची किंमत 1289 रुपये होती. ती आज 2948 रुपये. म्हणजे याच्यातही 130% वाढ झाली आपल्याला दिसते. म्हणजे स्टॉक्समध्ये 144% वाढ, सोन्यामध्ये 130% वाढ. रिअल इस्टेट हे खूप ट्रिकी आहे, परंतु त्याला जर एक काही निकष लावायचा झाला तर नॅशनल हाऊसिंग बँक जी आरबीआयची होली ओन सबसिडरी आरबीआयच्या अखत्यारीत आहे, ते दरवर्षी एक रेसिडेक्स अशा नावाचा इंडेक्स काढतात. त्या रेसिडेक्स इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर तो रिअल इस्टेटचा इंडेक्स 2009 मध्ये 110 होता. तो आज 2014 मध्ये निवडणुका असताना तो 180 वर गेलेला आहे. म्हणजे 110 आणि 180 यातला फरक हा पुन्हा जवळपास 63%-64% माझ्या अंदाजाने येईल. आता ऍग्रिकल्चर लँडचं प्राइसिंग ही अतिशय ट्रिकी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठला रेसिडेक्स किंवा इंडेक्स आपल्याला काढता येत नाही. त्यामुळे त्याचं जर आपण व्हेरिएशन बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी 60% पासून ते जवळपास 600, 700, 1000% सुद्धा गेलेलं आढळतं. परंतु ढोबळमानानं जे संपत्ती विवरण आपण भरता उमेदवार, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं इन्कम असतं आणि त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेत झालेली वाढ असते. या दोन्हीचं कंपॅरिझन करता मला असं वाटतं की साधारणतः 200% वाढ ही आपण नैसर्गिक मानली पाहिजे. म्हणजे ज्या उमेदवारांनी 2009 साली 1 कोटी रुपये अशी आपली जर मिळकत दाखवलेली असेल तर ती नैसर्गिकरित्याच काहीही न करता 3 कोटीपर्यंत झालेली असते. अर्थात गाड्यांचं जे उत्पन्न आहे ते काही चल ह्याच्याप्रमाणे वाढत नाही. याचं कारण गाड्या हे डेप्रिशिएट होत जाणारी व्हॅल्यू आहे, ती घसाऱ्यात होत जाणारी व्हॅल्यू आहे, ती खाली जाते. त्यामुळे 1 कोटीचे 3 कोटी हे आपण वाजिब मानूया, हे आपण योग्य मानूया. सवाल असा आहे की 1 कोटीचे जर 10 कोटी झाले असतील, 20 कोटी झाले असतील तर काय. म्हणूनच की असं सांगितल्यानंतर त्यांनी दिलेलं संपत्तीचं विवरण काय आहे आणि ते दिलेलं विवरण आणि त्याची जीवनशैली यांचा काही ताळमेळ आहे का, याचं कारण जे सांगितलेलं असतं ते फक्त हिमनगाचं टोक असतं, त्या खाली बरंच काही असतं. तेच आपल्या समोर यावं याकरता या 4 मान्यवरांना आज बोललो होतं. त्या चौघांचेही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार. विशेषतः उमेश पाटील यांचे, कारण ते आजच्या काळातले एक राष्ट्रवादीचे असे नेते आहेत की ज्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. उमेशजी, आपण आज चांगले विचार मांडलेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांचा ध्येयवाद हा चांगला आहे असे उद्गार आपल्या तोंडून किमान या कार्यक्रमात निघाले, ही तरी एक आश्वासक गोष्ट आहे. या 4 मान्यवरांचे आभार. थोड्याच वेळात 10च्या मेगा बुलेटिनमध्ये भेटूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.